तर आज सकाळी लवकर की नाही सगळं आवरलेलं आणि आपल्या या गाडीला घेऊन की नाही मी रेल्वे स्टेशनला निघालो. आता मी ज्या रेल्वेने जाणार होतो की नाही ती पूर्ण 2 तास लेट होती. मग आता कधी येईल तो येईल म्हणत की नाही सगळ्यात पहिला तर तिकीट काढलं. तेवढ्यात मग आपली इकडे रेल्वे पण आली. आता मग ह्या रेल्वेने की नाही मी आमच्या मामाच्या गावाला चाललोय. गेल्या वर्षी दिवाळीला गेलतो की नाही त्यानंतर मी आजच चाललेलो. असं निवांत मध्ये फक्त 2 तासातच की नाही मी जवळात येऊन पोहोचलेलो. इथं आल्यावर मग आमच्या मामाचा मुलगा पण न्यायला आला होता आणि त्याच्यासोबतच की नाही मी घरी पण आलो. इथं आल्यावर की नाही मी सगळ्यात पहिले ब्लोअर कडे आलो. लय काय स्वस्त नाही, फक्त 5 लाख रुपयाचा आहे. आणि ते सगळं बघून की नाही नंतर मी आणि तळ्यावर आलो, कारण इथल्या तळ्याला की नाही एकदम भारी बनवल्या. त्यानंतर मग तिथनं फिरत फिरत की नाही आणि डाळिंबीच्या बागेत पण आलतो. तिथनं मग 2-3 डाळिंब घेऊन घरी आलो. तेवढ्या तिकडे की नाही मामीने मला हे फळ पण खायला दिली होती. दिसायला असं सीताफळ दिसतंय पण हे हनुमान फळ आहे. असं मस्तपैकी त्याच्या वरलं काढून की नाही त्याला आईस्क्रीमच बनवलेलं. तसं पण त्यातले बिया पण नसतात, त्याच्यामुळे खायला की नाही एकदम भारी वाटतंय. आता दिवसभर तर इकडे तिकडे चालतच, पण संध्याकाळी सगळे कपडे दिन बदलून की नाही आम्ही रास करायला चाललेलो. त्यात आणि ट्रॅक्टर की नाही मीच आणणार होतं. नंतर एकदम फिलिंग डागात गेलती. असं ट्रॅक्टर पळवत की नाही डायरेक्ट आम्ही रास करायचं होतं की नाही तिथं चाललं. इथे काय लय उशीर लागला होता, तेवढंच 1 तासाभरात की नाही सगळं आवरलेलं. तिथनं मग जसं घरी आलो की नाही तसं मी पहिल्यांदा जेवायला बसलो. मस्तपैकी असं कुर्मापुरी केली ते पोट भरून जेवलं. आणि त्यानंतर की नाही आम्ही फटाकडे उडवायचं नियोजन केलं. हे जे पहिला असं बॉम्ब गत आहे की नाही ते तर आम्हाला उडवायचं काही कळीना झालं. असंच कस तर सुसूर काढायला लावून की नाही त्याला पेटवलं. असं बॉम्ब उडल्या का उडील वाटेल तर पण हे काय वेगळंच उडलेलं. तसंच मग एकावर एक फटाकडे लावून की नाही अर्धा तास सगळ्या फटाकडे पण संपवल्या. बाकी मग भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जाता तर फॉलो पण करून जावा.